आफ्टरनून आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या आशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, प्रत्येक महिन्यासाठी ज्या काही आपल्याला 3 माता बैठकी घ्याव्या लागत आहेत, तर त्या 3ही माता बैठकीचं प्रोसिडिंग कशाप्रकारे लिहायचं, तर यासाठी प्रत्येक म्हणजे या नोव्हेंबर 2025ला कुठले 3 टॉपिक डिस्कस करायचे किंवा कुठल्या 3 टॉपिकचं प्रोसिडिंग आपण या महिन्यासाठी यूज करायचं किंवा लिहायचं किंवा विषय निवडायचं, त्याबाबतचा हा व्हिडिओ आहे. 3 प्रोसिडिंग आहेत ताई, त्यामुळे व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तर विषय बघा, गरोदरपणातील आहार. वरील विषयास अनुसरून उपकेंद्र वीट या ठिकाणी गरोदर व स्तनदा माता यांची बैठक घेण्यात आली व उपस्थित मातांना पुढील प्रमाणे माहिती देण्यात आली. गरोदरपणात नेहमीपेक्षा एक अतिरिक्त जेवण घेणं आवश्यक आहे. आहारात दूध, दही, ताक, पनीर यामध्ये कॅल्शियम, प्रथिने यांचे प्रमाण जास्त असते, तर याचा आहारात समावेश करण्यासाठी आपण त्यांना सांगायचं आहे. हे जे लिहिलं आहे त्यापेक्षा अधिकच माहिती आपण त्यांना द्यायची आहे, परंतु प्रोसिडिंग मात्र आपण शॉर्टमध्ये लिहायचं आहे. तर बघा, ताजी मोसमी फळे आणि भाज्या खा, कारण यांच्यापासून जीवनसत्व आणि खनिजे मिळतात. तृणधान्य, कडधान्य आणि डाळी व हिरव्या पालेभाज्या हव्यात. त्याचप्रमाणे मांस, अंडी, कोंबडी तसेच मासे, प्रथिने, जीवनसत्वे आणि लोहाचे प्रमाण जास्त असणाऱ्या घटकांचा गरोदर मातेने आहारात समावेश करावा. तर अशा प्रकारे हे पहिल्या माता बैठकीसाठी तुम्ही या नोव्हेंबरमधल्या हे प्रोसिडिंग वापरू शकता. तर त्यानंतर बघा, आता दुसरं प्रोसिडिंग. तर या दुसऱ्या प्रोसिडिंगसाठी हा दुसरा विषय देखील तुम्ही निवडू शकता. हा कुठल्याही महिन्यात निवडण्यासारखे विषय आहेत, परंतु या नोव्हेंबरमध्ये तुम्ही हे विषय घेऊन बघा, नक्कीच तुमची माता बैठक व्यवस्थित होईल. आणि हे प्रोसिडिंग लिहा, यापेक्षा अधिकच माहिती उपस्थितांना द्या. तर बघा, विषय गरोदर महिलेमधील गंभीर लक्षणे किंवा धोक्याची लक्षणे. तर वरील विषयास अनुसरून उपकेंद्र वीट या ठिकाणी गरोदर मातांची बैठक भरवण्यात आली व त्यांना पुढील प्रमाणे गरोदर महिलेने आपल्यामधील धोक्याची लक्षणे कशाप्रकारे ओळखावीत किंवा जे काही त्यांचे घरातील व्यक्ती असतील तर त्यांना देखील ही धोक्याची लक्षणे माहिती असणं आवश्यक आहे. तर बघा, गर्भावस्थेत रक्तस्राव होणे, प्रसूती दरम्यान व नंतर अतिप्रमाणात रक्तस्राव होणे, तीव्र रक्तक्षय व धाप लागणे, गंभीर रक्तक्षय किंवा ॲनिमिया, गर्भावस्थेत व प्रसूतीनंतर एका महिन्यात खूप ताप येणे, डोकेदुखी, डोळ्यापुढे अंधारी येणे, आकडी येणे व सर्व अंगावर सूज असणे, गर्भावस्थेचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी गर्भाची हालचाल मंदावणे, म्हणजे निदान बघा, प्रसूती वेदना 12 तासाहून अधिक काळ प्रसूती वेदना, म्हणजे जर प्रसूती वेदना देखील जास्त वेळ होत असतील तर ते देखील एक धोक्याचं लक्षण आहे. त्यानंतर बघा, प्रसूती वेदना न होता गर्भजल पिशवी फुटणे, गर्भावस्थेचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच प्रसूती वेदना, म्हणजे 37 आठवड्यांपेक्षा अगोदरच जर अशा प्रकारच्या प्रसूती वेदना वगैरे सुरू होऊन गर्भजल पिशवी फुटली असेल तर किंवा अशा वेदना होत असतील तरी देखील हे एक धोक्याचं लक्षण आपण समजू शकतो. तर हा दुसरा टॉपिक तुम्ही या नोव्हेंबरमध्ये घेऊ शकता. तर बघा, शेवटी आपण अशा प्रकारे आपल्या रजिस्टरमध्ये हे कच्च्यामध्ये लिहिलेलं आहे, तर हेच तुम्ही तुमच्या रजिस्टरमध्ये हे विषय घेऊ शकता. तर या अशा प्रकारे इथं अनुक्रमणिका, उपस्थितांची नावे आणि स्वाक्षऱ्या वगैरे लिहायच्या आहेत. तर त्यानंतर बघा, तिसरा जो काही विषय आहे तो देखील अतिशय खास आहे. तर बघा, पाळणा लांबवण्याविषयीच्या पद्धती. तर ह्या तात्पुरत्या ज्या काही गर्भनिरोधक साधने वगैरे असतील तर त्याविषयी देखील तुम्ही एक माता बैठक घेऊ शकता. तर बघा, वरील विषयास अनुसरून उपकेंद्र वीट या ठिकाणी गरोदर, स्तनदा व पात्र जोडपे आणि इतर महिला यांना माहिती देण्यात आली. तर बघा, आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या बाळाच्या योग्य देखभालीकरता दुसरे गरोदरपण हे साधारणतः 3 वर्षापेक्षा अधिक अंतराने असावे. त्यासाठी पुढील प्रमाणे गर्भनिरोधक उपाय उपलब्ध आहेत. तर हे तुम्ही आपण त्यांना साधने वगैरे दाखवून ते सांगायचं आहे. तर स्तनपानामुळे मासिक पाळी टाळणे. बालकास योग्यरित्या पहिले 6 महिने स्तनपान केल्यास गर्भधारणा टाळता येते. बऱ्याच महिला आहेत की त्या स्तनपान वगैरे करण्याचं टाळतात, परंतु त्यांना सांगायचं आहे की हे मासिक पाळी टाळण्याचं किंवा गर्भ वगैरे राहण्यास प्रतिबंध करण्यासाठी 6 महिने तरी किमान स्तनपान करणे अतिशय महत्त्वाचं आहे. तर त्यानंतर बघा, गर्भाशयाच्या पिशवीत गर्भनिरोधक उपकरणे. तर IUCD किंवा PPIUCD हे एकदा बसवल्यानंतर 10 वर्षापर्यंत उपयोगी राहते, याची देखील माहिती आपण त्यांना सांगायची आहे. त्यानंतर बघा, DMPA किंवा अंतरा. दर 3 महिन्यात DMPAचे 1 इंजेक्शन दिले जाते, याचा स्तनपानादरम्यान वापर करता येतो. त्यानंतर गर्भनिरोधक गोळ्या, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, OCP
तर गर्भनिरोधक गोळ्या बाळाच्या जन्मानंतर 6 महिन्याने सुरू केल्या जातात. दररोज 1 गोळी घ्यावी लागते. जर स्तनपान काही कारणामुळे केले जात नसेल तर तात्काळ ओसी पिल्स सुरू करा. त्यानंतर बघा कंडोम किंवा निरोध हा पुरुषांसाठी गर्भनिरोधक उपाय असून गर्भधारणा राहण्यापासून व लैंगिक संबंधातून होणाऱ्या आजारापासून संरक्षण मिळते. तर अशा प्रकारे हा देखील विषय माता बैठकीसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर अशा प्रकारचे हे 3 विषय तुम्ही नोव्हेंबर 2025 घेऊन बघा किंवा कुठल्याही माता बैठकीसाठी तुम्ही हे जे काही प्रोसिडिंग आहेत किंवा विषय आहेत ते वापरू शकता. धन्यवाद.